देवेंद्र युवराज सिंहासनावरून पाय उतार हो. ही अमरावती माझी असून तू माझा पाईक आहेस. अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस, त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेव, हे अमरावती मला 14 मनवंतरासाठी मिळालेले आहे. ती मिळवण्याच्या शोधाचं जी सोपं नव्हे. माझ्या अमरावतीमधून माघारी जा, ही माझी विनंती आहे. युवराज, हा सिंधुरासूर तुझ्या अमरावतीमध्ये आला तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताड्यावर पाय रोवून तुझ्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. दैत्यराज, ज्या मनसुब्याने तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस, तो मनसुबा हा देवराजेंद्र कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तुझ्या तपोबलामध्ये असेल सामर्थ्य तर स्वीकार. तपोबलामध्ये सामर्थ्य आहे म्हणूनच या सिंधुरासुराची स्वारी तुझ्या अमरावती. मला युद्धाचा आवड. देवराज, पाहूया कोणाच्या बाहुबळामध्ये किती सामर्थ्य. आक्रमण! आक्रमण! माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्र, हे युद्ध थांबवून येथून प्रस्थान कर. हे सुपुरांतील चेतावणी. तपोबलाच्या साह्याने तू डोळा झोपून देखील अंध झाला आहेस. यात तुझी सतत विवेक बुद्धी देखील भ्रष्ट झाली. तू अवलंबलेला आसुरी मार्ग सोडून दे, सत्याच्या मार्गाने चाल. आसुरी मार्गाने मिळवलेले धन मानवाला कधीच लाभत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना
त्यात त्याचा अंत देखील होतो. सिंदुरासुराचा हे शक्य नाही. देवराज, ब्रह्मदेवांकडून अमृतत्वाचं धन प्राप्त केलं आणि त्याच वरदत्तीच्या बळावर थेट असणारी तुझ्या अमरावती आज तुझा सर्वनाश करून तुझ्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होणारा सिंदुरासुर. ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही देव श्रेष्ठ ठरलो होतो. तुझ्यासारख्या दैत्य नव्हे. आणि रामावरवशी मेळकरसारख्या अप्सरांच्या सानिध्यात भोग विनाश करणारा तू देवेंद्र आणि एवढ्यावर तुझी आस भागत नाही. एवढ्यावर तुझी आस भागत नाही म्हणून ती गौतम ऋषींची पत्नी अहिल्या तिच्या सौंदर्याला मोहून तिला शील भ्रष्ट करणारा तू, एका स्त्रीला स्त्रीवंत करणारा तो, समुद्रामध्ये दुःखात झालेला लढाई करणारे तुम्ही दैत्य अमरावतीवर सत्ता प्रस्थापित करण्याचे स्वप्न रंगवू नका. तुम्हा दैत्याचे हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. देवराज काय तर म्हणे देवराज. देवेंद्रा, ज्या रणमैदानात माझ्या पराभवाची चर्चा तू करत आहेस, देवेंद्रा आज त्याच रणमैदानात विजयाचा स्मरण करून माघारी फिरेल. दैत्यराज, हे मात्र नक्की. माझा स्वाभिमान जिंकू नकोस. तुझ्यासारखे कित्येक दैत्य या अमरावतीवर संकट बनून आले. त्यांना याच रणांगणामध्ये या देवेंद्राने मारले. तिथे तुझी काय कथा. तुझे आणि माझे काही वय नसताना तू माझ्या अमरावतीवर आक्रमण केलेस. तुझे हे दुस्साहस आणि या दुस्साहसामुळे तू या देवराजेंद्राच्या दंडाला पात्र ठरला आहेस. असे तुझ्या भावपाशामध्ये सामर्थ्य तर होऊन जाऊ दे रणसंग्राम. देवेंद्र, आज या सिंदुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तू. या देहापुढे निशास्त्र झाला. रणांगण सोडून पळून गेला. या अमरावतीचा राजा झाला सिंदुरासुर. या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती सम्राट.
Yeah.